हॅलो एव्हरीवन. मागील व्हिडिओमध्ये व्हिडिओ नंबर 6मध्ये आपण सिलेबस टॉपिक नंबर 3.5 इफेक्ट ऑफ पॉवर फॅक्टर ऑन वॅटमीटर रीडिंग्स इन 2 वॅटमीटर मेथड हा टॉपिक डिटेलमध्ये स्टडी केला आहे. या टॉपिकमध्ये पुन्हा सब टॉपिक्स 3.5.1 ॲडव्हांटेजेस अँड डिसॲडव्हांटेजेस ऑफ 2 वॅटमीटर मेथड हा सुद्धा आपण डिटेलमध्ये स्टडी केला होता. त्याचबरोबर इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन अँड युजफुल फॉर्म्युला टू सॉल्व प्रॉब्लेम्स ऑन पॉवर मेजरमेंट बाय वॅटमीटर. ओके, 2 वॅटमीटर मेथड पद्धतीमध्ये आपणाला काही महत्त्वाचे इन्स्ट्रक्शन्स होते, म्हणजेच बी केअरफुल अबाउट लाईन व्हॅल्यूज अँड फेज व्हॅल्यूज फॉर स्टार अँड डेल्टा कनेक्शन हा इन्स्ट्रक्शन्स आणि त्याचबरोबर युजफुल फॉर्म्युले टू सॉल्व प्रॉब्लेम ऑन मेजरमेंट ऑफ पॉवर बाय वॅटमीटर हे फॉर्म्युला आपण पाहिले होते. ओके, 2 वॅटमीटर मेथड पद्धतीमध्ये आपणाला पॉवर फॅक्टर हा फॉर्म्युलाने काढता येतो. वॅटमीटरचे जर रीडिंग्स आपल्याकडे असतील, W1 म्हणजे वॅटमीटर 1 आणि W2 म्हणजे वॅटमीटर 2 यांची जर रीडिंग्स आपणाला जवळ असतील तर आपणाला डायरेक्ट पॉवर फॅक्टर पण काढता येतो लोडचा. हे आपणाला या फॉर्म्युल्यावरून लक्षात येते. ओके, त्याचबरोबर सिलेबस टॉपिक 3.5.2 कंपॅरिझन बिटवीन डिफरंट वॅटमीटर मेथड फॉर 3 फेज ॲक्टिव्ह पॉवर मेजरमेंट हा सुद्धा टॉपिक आपण कवर केला आहे. 3 वॅटमीटर पद्धती, 2 वॅटमीटर पद्धती आणि 1 वॅटमीटर पद्धती आपण कंपॅरिझन पाहिलं आहे. ओके, पॉईंट्स ऑफ कंपॅरिझन, नंबर ऑफ वॅटमीटर किती वापरावे लागतात, सुटेबिलिटी कुठे आहे, टोटल ॲक्टिव्ह पॉवर मेजरमेंट करण्यासाठी फॉर्म्युले कसे वापरावेत, पॉवर फॅक्टर फ्रॉम वॅटमीटर रीडिंग्स, पॉवर फॅक्टर डायरेक्टली काढता येतो का वॅटमीटरच्या रीडिंगवरून, हा कंपॅरिझन आपण पाहिला. इकॉनॉमी, रीडिंग, कनेक्शन. ओके, त्याचबरोबर सिलेबस टॉपिक 3.5.3 मेजरमेंट ऑफ रिॲक्टिव्ह पॉवर यूजिंग 1 वॅटमीटर मेथड. ओके, रिॲक्टिव्ह पॉवर पण मेजर करावी लागते. त्यासाठी त्याचं कनेक्शन हे आपण डिटेलमध्ये स्टडी केलो आहे. सिलेबस टॉपिक 3.5.3a मेजरमेंट ऑफ रिॲक्टिव्ह पॉवर इन 3 फेज सर्किट 1 वॅटमीटर मेथड. वॅटमीटरचा प्रेशर कॉईल जो आहे तो राहिलेल्या 2 फेजच्या अक्रॉस. ओके, समजा जर वॅटमीटरचा करंट कॉईल हा वाय फेजच्या सिरीजमध्ये जोडलेला असेल तर वॅटमीटरचा पोटेन्शियल कॉईल किंवा व्होल्टेज कॉईल किंवा प्रेशर कॉईल आपण तिन्ही एकच नावं दिलेलं आहे त्याला. ओके, ती जी कॉईल आहे प्रेशर कॉईल, व्होल्टेज कॉईल, ती राहिलेल्या 2 फेजच्या अक्रॉस कनेक्ट करायची आहे, जेणेकरून आपणाला रिॲक्टिव्ह पॉवर एका वॅटमीटरने मेजर करता येईल. ओके, त्याच्यासाठी फॉर्म्युला पण आहे VRB I cos 90 डिग्री प्लस 5. ओके, VRB I cos 90 डिग्री प्लस 5 हा फॉर्म्युला होता. ठीक आहे. रिजन फॉर मेजरिंग RKVA रिॲक्टिव्ह पॉवर. ओके, रिजन फॉर मेजरिंग रिॲक्टिव्ह किलोव्होल्ट ॲम्पियर, म्हणजेच इथं रिॲक्टिव्ह पॉवर मेजरमेंट का करायचे, कारण काय आहे. ओके, ते सुद्धा आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलं आहे. ओके, आणि रिॲक्टिव्ह पॉवर मेजरमेंटवरील 2 एक्झाम्पल पण आपण पाहिले होते. ओके, या व्हिडिओमध्ये आपण सिलेबस टॉपिक मॅक्झिमम डिमांड इंडिकेटर 3.6 मॅक्झिमम डिमांड इंडिकेटर, त्याचबरोबर फेज सिक्वेन्स इंडिकेटर 3.7
आणि 3.84 क्वाड्रंट मीटर. सिलेबस टॉपिक 3.84 क्वाड्रंट मीटर याविषयी आपण डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत. हे 3 मीटर जे आहेत, फेज सिक्वेन्स इंडिकेटर, 4 क्वाड्रंट मीटर अँड मॅक्झिमम डिमांड इंडिकेटर हे परीक्षेला विचारलेले आहेत. युनिट नंबर 3, सिलेबस टॉपिक नंबर 3.6, मॅक्झिमम डिमांड इंडिकेटर. स्टेट द टाइप्स ऑफ मॅक्झिमम डिमांड इंडिकेटर. ओके, मॅक्झिमम डिमांड इंडिकेटरचे 4 टाईप आहेत, 4 प्रकार आहेत, ते स्टेट करा, लिहा. 2 मार्क्ससाठी क्वेश्चन होता. एक्सप्लेन मॅक्झिमम डिमांड इंडिकेटर विथ फिगर. एक्सप्लेन करायचं आहे मॅक्झिमम डिमांड इंडिकेटर विथ फिगर. स्टेट द ॲडव्हान्टेजेस ऑफ मॅक्झिमम डिमांड इंडिकेटर. मॅक्झिमम डिमांड इंडिकेटरचे फायदे लिहा. ओके, ठीक आहे. सिलेबस टॉपिक नंबर 3.6, टाइप्स ऑफ मॅक्झिमम डिमांड इंडिकेटर. फर्स्ट प्रकार आहे मर्ज प्राइस मॅक्झिमम डिमांड इंडिकेटर और ॲव्हरेज डिमांड इंडिकेटर, ज्याला आपण म्हणतो मर्ज प्राइस मॅक्झिमम डिमांड इंडिकेटर. MD स्टँड्स फॉर मॅक्झिमम डिमांड इंडिकेटर, ॲव्हरेज डिमांड इंडिकेटर. सेकंड, रेकॉर्डिंग डिमांड इंडिकेटर, रेकॉर्डिंग डिमांड इंडिकेटर. थर्ड टाईप आहे थर्मल टाईप मॅक्झिमम डिमांड इंडिकेटर. फोर्थ टाईप आहे डिजिटल मॅक्झिमम डिमांड इंडिकेटर. फर्स्ट टाईप आहे मर्ज प्राइस मॅक्झिमम डिमांड. ओके, मर्ज प्राइस मॅक्झिमम डिमांड इंडिकेटर. ठीक आहे. दिस टाईप ऑफ इंडिकेटर इज नॉट अ सेपरेट युनिट. अशा प्रकारचा जो काही इंडिकेटर आहे तो एक सेपरेट युनिट नाही. दिस नॉट अ सेपरेट युनिट बट इट इज अ अटॅचमेंट. परंतु हा एक अटॅचमेंट केलेला युनिट आहे विच कॅन बी फिक्स्ड ॲज अ युनिट, विथ सुटेबल टाईप ऑफ एनर्जी मीटर. ओके, योग्य त्या प्रकारच्या एनर्जी मीटरसोबत याचा युनिट काय केलेला आहे, फिक्स्ड केलेला आहे, अटॅच केलेला आहे. सच अ युनिट देन रेकॉर्ड्स सच अ युनिट. ओके, अशा पद्धतीचा एक युनिट असेल की तो रेकॉर्ड करतोय टोटल एनर्जी कन्झ्युम्ड. ओके, टोटल एनर्जी कन्झ्युम केलेली जी आहे ती रेकॉर्ड करतोय. अँड द मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ द ॲव्हरेज पॉवर अँड द मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ द ॲव्हरेज पॉवर ओव्हर अ इंटरवल ऑफ टाईम विच मे बी हाफ ॲन आवर ऑर सो. ओके, ठीक आहे. हा एक सेपरेट असलेला इंडिकेटर नाही, परंतु एनर्जी मीटर सोबत अटॅच केलेला फिक्स्ड युनिटचा एक भाग आहे, एक युनिट आहे. सच युनिट, असे जे काही युनिट आहेत किंवा मर्ज प्राइस डिमांड इंडिकेटर जो आहे तो रेकॉर्ड करतो टोटल एनर्जी कन्झ्युम्ड. ओके, टोटल एनर्जी कन्झ्युम केलेली, लोडनं टोटल एनर्जी कन्झ्युम केलेली तो मेजर करतोच आहे. अँड मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ ॲव्हरेज पॉवर ओव्हर इक्वल इंटरवल ऑफ टाईम. मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ ॲव्हरेज पॉवर, ॲव्हरेज पॉवरची मॅक्झिमम व्हॅल्यू तो मेजर करतोय ओव्हर इक्वल इंटरवल, समान अंतराने ऑफ टाईम, टाईमच्या समान अंतराने मॅक्झिमम व्हॅल्यू ॲव्हरेज पॉवरची मेजर करतोय. विच मे बी, मग टाईम इंटरवल तो कदाचित असू शकतो अर्धा तास, विच मे बी हाफ ॲन हावर ऑर सो. ओके, विच मे बी हाफ ॲन हावर ऑर सो. ठीक आहे. मर्ज प्राइस इंडिकेटर, कीप इन माइंड, लक्षात ठेवा, अतिशय महत्त्वाचा आहे मर्ज प्राइस इंडिकेटर. ओके, तर पहा, कन्स्ट्रक्शन अँड प्रिन्सिपल ऑफ ऑपरेशन. कन्स्ट्रक्शन अँड प्रिन्सिपल ऑफ ऑपरेशन याची बांधणी कशी आहे आणि याचं कार्य प्रणाली कशी आहे. प्रिन्सिपल ऑफ ऑपरेशन. द डायल मेकॅनिझम विथ अ पॉइंटर ड्रायव्हन फॉरवर्ड बाय अ गिअर ट्रेन इज कपल्ड टू द एनर्जी मीटर स्पिंडल. ओके, द डायल मेकॅनिझम, डायल म्हणजे ज्याच्यावरती व्हॅल्यूज लिहिलेल्या असतात एनर्जी मीटरच्या. डायल मेकॅनिझम विथ अ पॉइंटर, पॉइंटरसोबतचा एक डायल मेकॅनिझम ड्रायव्हन फॉरवर्ड बाय अ गिअर ट्रेन इज कपल्ड टू द एनर्जी मीटर स्पिंडल. ओके, याची जी काय गिअर ट्रेन आहे ती कपल केलेली आहे एनर्जी मीटरच्या स्पिंडलसोबत. इट रिमेन्स एंगेज्ड टू द मीटर स्पिंडल फॉर अ प्रीडिटरमाइंड अँड सेट व्हॅल्यू ऑफ से हाफ ॲन आवर. ओके, इट रिमेन्स एंगेज्ड, तो व्यस्त असतो टू द मीटर स्पिंडलसोबत फॉर द प्रीडिटरमाइंड म्हणजे अगोदरपासून अँड सेट व्हॅल्यू. ओके, अगोदरपासून प्रीडिटरमाइंड व्हॅल्यू सेट असलेल्या एनर्जी मीटरच्या स्पिंडलसोबत. ओके, गिअर ट्रेन हा कपल केलेला आहे आणि तो एंगेज असतो. ठीक आहे. व्हॅल्यू ऑफ से हाफ ॲन हावर, अर्धा तासाच्या टाईम इंटरवलसाठी. ओके, आफ्टर दिस इंटरवल द रिसेट डिव्हाइस ऑपरेट्स
and brings the mechanism back to zero position. After this interval, अर्धा तासाच्या टाइम इंटरवल नंतर रिसेट डिव्हाइस, रिसेट म्हणजे पुनर्गणित करणे, ओके, म्हणजे पुनरावर्तित येणे. रिसेट डिव्हाइस ऑपरेट्स अँड ब्रिंग्स द मेकॅनिझम बॅक टू झिरो पोझिशन. द पॉइंटर रिमेन्स इन इट्स पोझिशन ड्यू टू अ स्पेशल फ्रिक्शन डिव्हाइस. पॉइंटर जो असेल तो त्याच्या मूळ स्थितीत राहतो स्पेशल फ्रिक्शन डिव्हाइसमुळे. अँड विल कंटिन्यू इंडिकेटिंग द एनर्जी कन्झ्युम्ड ड्युरिंग प्रिव्हियस हाफ आवर. आणि पुन्हा तो काय करतोय, कंटिन्यू इंडिकेट करायला सुरुवात करतो एनर्जी कन्झ्युम्ड ड्युरिंग प्रिव्हियस म्हणजे पूर्वीच्या, प्रिव्हियस हाफ आवर सेट व्हॅल्यू तिथून पुढे. ओके, द पॉइंटर विल रिमेन in its position and will not move forward unless the energy consumed in any subsequent time interval of half hour exceed the one it has recorded previously. ओके, पॉइंटर हा मूळ स्थितीतच राहतो जोपर्यंत हाफ आवरची जे काही रिडिंग्स आहेत ते पूर्ण होत नाहीत, पूर्णत्वास येत नाहीत तोपर्यंत, आणि पुढे जात नाहीत. हाफ आवर एक्सीड द वन इट हॅज रेकॉर्डेड प्रिव्हियसली. Thus, the maximum demand expressed in energy consumed per hour. ओके, म्हणून मॅक्झिमम डिमांड एक्सप्रेस करतो इन एनर्जी कन्झ्युम्ड पर हाफ आवर प्रिसेट व्हॅल्यू फॉर एनी गिवन पिरियड ऑफ टाईम इज ऑब्टेन्ड. ओके, कोणत्याही दिलेल्या टाईम इंटरवल पिरियडसाठी तो हाफ आवरमध्ये एनर्जी कन्झ्युम केलेली तो एक्सप्रेस करतो, मॅक्झिमम डिमांड एक्सप्रेस करतो. The reset device is operated by either a small synchronous motor or by a spring-driven clock mechanism. The reset device is operated by either a small synchronous motor. Okay, reset झालेला डिव्हाइस हा पुनश्च ऑपरेट होतो either a small synchronous motor or by a spring-driven clock mechanism. Okay, एका स्मॉल सिंक्रोनस मोटरने किंवा स्प्रिंग ड्रिव्हन क्लॉक मेकॅनिझमद्वारे तो पुनश्च ऑपरेट होतो. Figure 3.6.1 represents merge price maximum demand indicator. A pin drives the pointer forward for a set period. A pin drives the pointer forward for a set period. Okay, figure 3.6.1 इथे आपण पाहू शकतो merge price maximum demand indicator figure 3.6.1. त्याचं जे काय कन्स्ट्रक्शन आहे ते दाखवलेलं आहे. इथे कॉम आहे, कॉमचं जे काय फंक्शन आहे ते कळेल थेरीमध्ये. इथे पिनियन दिला आहे, बेल क्रँक मेकॅनिझम इथे दाखवलेला आहे. हा स्प्रिंग आहे. ओके, स्प्रिंग पॉइंटरला मूळ स्थितीत आणण्याचं काम हा स्प्रिंग करतो. इथे पिन दिलेले आहे आणि पॉइंटर दाखवलेला आहे. पिन, पॉइंटर, स्प्रिंग हे मुख्य सिस्टमचे कॉम्पोनंट्स आहेत मर्ज प्राइस मॅक्झिमम डिमांड इंडिकेटरचे. ओके, आणि पिनियन, बेल क्रँक मेकॅनिझम आणि कॉम हे पण मुख्य कॉम्पोनंट आहेत मॅक्झिमम डिमांड इंडिकेटरचे. ठीक आहे, एनर्जी कन्झ्युम्ड ड्युरिंग दिस पिरियड इज इंडिकेटेड ऑन डायल. एनर्जी कन्झ्युम्ड ड्युरिंग दिस पिरियड इज इंडिकेटेड ऑन डायल. ॲट द एंड ऑफ सेट टाइम अ कॉम कंट्रोल्ड बाय टायमिंग गिअर मोमेंटरीली डिसएंगेजेस द पिनियन बाय मीन्स ऑफ बेल क्रँक. ओके, बघा इथे फंक्शन दिलेलं आहे पिनियनचं आणि बेल क्रँकचं काय काम करतात. एनर्जी कन्झ्युम्ड ड्युरिंग दिस पिरियड इज इंडिकेटेड ऑन डायल ॲट द एंड ऑफ सेट टाईम. ॲट द एंड ऑफ सेट टाईम म्हणजे जो आपण हाफ आवर जो सेट केलेला आहे टाईम, त्या टाईमच्या एंडिंगला अ कॉम कंट्रोल्ड बाय टायमिंग गिअर. ओके, हा जो कॉम आहे तो टायमिंग गिअरला कंट्रोल करतोय. ओके, कॉम कंट्रोल बाय टायमिंग गिअर मोमेंटरीली डिसएंगेज. ओके, कालांतराने तो काय करतो, डिसएंगेज करतो द पिनियन बाय मीन्स ऑफ ए बेल क्रँक. ओके, पिनियनला डिसएंगेज करतो बाय बेल क्रँकद्वारे. ओके, पिनियन हा इथे आहे त्याला डिसएंगेज करतो कॉम आफ्टर अ सेट टायमिंग, अर्धा तासाच्या टायमिंग नंतर. ओके, ठीक आहे. इट मेक्स द ड्रायव्हिंग मेकॅनिझम अँड द पिन टू रिटर्न टू ओरिजिनल झिरो. इट मेक्स द ड्रायव्हिंग मेकॅनिझम and the pin to return to original zero position due to spring tension. ओके, पिन जी आहे ती ओरिजिनल पोझिशनला येते, झिरो पोझिशनला येते ड्यू टू स्प्रिंग टेन्शन, स्प्रिंगच्या टेन्शनमुळे.
ओके. म्हणजे मर्ज प्राइस इंडिकेटर आपण लहानपणी खेळण्यातील चावीवरची मोटर यूज करत होतो बघा. चावीवरची मोटर, चावी एकदम आवळत आवळत गेल्यानंतर ओके, मोटर खाली सोडल्यानंतर त्याच्यातील जी स्प्रिंग होती ती ताणली जायची. त्याच पद्धतीनं मेकॅनिझम आहे. फक्त इथं टायमिंग आपण सेट करतोय अर्ध्या तासाचं. फक्त इथं आपण टायमिंग सेट करतोय अर्ध्या तासाचं. अर्ध्या तासाच्या पिरियडमध्ये जी काय एनर्जी कन्झ्युम करेल लोड, तो इथं काउंट होतोय. ओके. आणि अर्ध्या तासाच्या सेटनंतर कॉमन हा पिनियनद्वारे बेल क्रँकला काय करतो, डिसएंगेज करतो, जेणेकरून तुमचा जो पिन पॉइंटर आहे तो मूळ स्थितीत यायला पाहिजे स्प्रिंगच्या टेन्शनमुळे. ओके. इट मेक्स द ड्रायव्हिंग मेकॅनिझम and the pin to return original zero position due to spring tension, but the pointer does not return and remain in its position and continuous recording energy consumed during the previous time period. ओके. परंतु पॉइंटर हा मूळ स्थितीत येत नाही, तो आहे त्याच ठिकाणी राहतो आणि तिथून पुढचा जो काय हाफ आवरचा जो एनर्जी कन्झ्युम्ड आहे तो रेकॉर्ड करायला सुरुवात करतो. ड्युरिंग द नेक्स्ट पिरियड द पिन इज अगेन ड्रायव्हन फॉरवर्ड. ओके. ड्युरिंग द नेक्स्ट पिरियड म्हणजे पुढील नेक्स्ट हाफ आवरमध्ये पिन इज अगेन ड्रायव्हन फॉरवर्ड, पिन पुढे ड्रायव्हन व्हायला सुरुवात होते. बट द पॉइंटर विल बी शिफ्टेड फ्रॉम द प्रिव्हियस पोझिशन ओनली. परंतु पॉइंटर जो काय असेल तर प्रिव्हियस पोझिशनपासून जर असं पुढे शिफ्ट होतो पोझिशन ओनली when the energy consumed during a subsequent period exceed that consumed during all previous period. ओके. म्हणजेच काय, पॉइंटर पुढे पुढे शिफ्ट होत राहतो. जी पिन आहे ती हाफ अँड हावरली एनर्जी कन्झ्युम्ड रेकॉर्ड करत जाते. ठीक आहे. म्हणजेच काय, द ॲव्हरेज मॅक्झिमम डिमांड इन किलोवॅट इज देन कॅल्क्युलेटेड ॲज फॉलोज. ॲव्हरेज मॅक्झिमम डिमांड इन किलोवॅट इक्वल्स टू मॅक्झिमम एनर्जी रेकॉर्डेड ओव्हर अ टाइम इंटरवल इन किलोवॅट हवर डिवायडेड बाय टाइम इंटरवल इन हवर. ओके. म्हणजेच काय, मर्ज प्राइस मॅक्झिमम डिमांड इंडिकेटर हा काय आहे तर एक प्रकारची एनर्जी कन्झ्युम केलेली पर हाफ हावरला एनर्जी कन्झ्युम केलेली तो रेकॉर्ड करतोय. ओके. रेकॉर्ड केल्याने आपल्याला काय समजेल की लोडला अजून किती एनर्जी डिमांडेड आहे. ओके. लोडला अजून किती एनर्जीची मागणी आहे किलोवॅटमध्ये. ओके. अशा पद्धतीनं तुमचा जो मर्ज प्राइस मॅक्झिमम डिमांड इंडिकेटर आहे तो लागणारी एनर्जी रेकॉर्ड करून ठेवल्यामुळे आपल्याला कळते की अजून लोडला किती एनर्जी रिक्वायर्ड आहे. ओके. यावरूनच त्याचं नाव आहे मर्ज प्राइस मॅक्झिमम डिमांड इंडिकेटर. लोडला अजून पुढील नेक्स्ट अर्ध्या तासासाठी, नेक्स्ट एका तासासाठी किती एनर्जी लागेल. ओके. मॅक्झिमम डिमांड इंडिकेटर, मॅक्झिमम डिमांड म्हणजे मागणी. ओके. ॲव्हरेज मॅक्झिमम डिमांड इन किलोवॅट, मॅक्झिमम एनर्जी रेकॉर्डेड ओव्हर अ टाइम इंटरवल इन किलोवॅट हवर. त्याचा फॉर्म्युला आहे ॲव्हरेज मॅक्झिमम डिमांड इंडिकेटर काढण्याचा इन किलोवॅटमध्ये मॅक्झिमम एनर्जी रेकॉर्डेड ओव्हर अ टाइम इंटरवल इन किलोवॅट हवर डिवायडेड बाय टाइम इंटरवल इन हवर्स. ओके. अतिशय महत्त्वाचं आहे. मॅक्झिमम डिमांड इंडिकेटर अजून लोडला किती एनर्जी लागू शकते हे कॅल्क्युलेट करण्याचा डिव्हाइस आहे, इन्स्ट्रुमेंट आहे मर्ज प्राइस मॅक्झिमम डिमांड इंडिकेटर. ओके. ठीक आहे. तर नेक्स्ट ॲडव्हान्टेजेस फायदे. मॅक्झिमम डिमांड किलोवॅट हवर ॲव्हरेज डिमांड कॅन बी ऑब्टेन्ड फ्रॉम सिंगल मीटर. ओके. मॅक्झिमम डिमांड लोडला अजून मॅक्झिमम डिमांड किती एनर्जी पाहिजे आहे ते कॅल्क्युलेट करू शकतो. किलोवॅट हवरमध्ये सुद्धा कॅल्क्युलेट करू शकतो. ॲव्हरेज डिमांड कॅल्क्युलेट करू शकतो. कॅन बी ऑब्टेन्ड फ्रॉम सिंगल मीटर. एकाच मीटरने आपण ह्या गोष्टी मिळवू शकतो. मीटर हॅज गुड ॲक्युरेसी. मीटरला चांगली ॲक्युरेसी आहे. डिसॲडव्हान्टेजेस, कन्स्ट्रक्शन इज कॉम्प्लिकेटेड. याची बांधणी जी आहे ती अतिशय कॉम्प्लिकेटेड आहे. इफ द मॅक्झिमम डिमांड ऑक्युअर्स समटाइम्स आफ्टर the start of the one time interval and continues over only a part of the next interval, the real maximum is not indicated as it is divided into two different time intervals. Okay. हा एक disadvantage आहे. if the maximum demand occurs sometimes after the start of the one time interval. ओके. पुढील टाइमच्या इंटरवल नंतर स्टार्ट झाल्यानंतर अँड कंटिन्युअस ओव्हर ओनली पार्ट ऑफ द नेक्स्ट इंटरवल. ओके. आणि कंटिन्युअस जर होत असेल तो नेक्स्ट टाइमच्या इंटरवलमध्ये तर रिअल मॅक्झिमम इज नॉट इंडिकेटेड. ओके. रिअल जी मॅक्झिमम इंडिकेटेड जी अमाऊंट असणार आहे ती नॉट म्हणजे इंडिकेट होणार नाही ॲज इट इज डिवायडेड इंटू टू डिफरंट टाइम इंटरवल्स. ओके.
यूज ऑफ फेज सिक्वेन्स इंडिकेटर. सॉरी, हा जो नेक्स्ट टॉपिक आहे, टॉपिक नंबर 3.7 फेज सिक्वेन्स इंडिकेटर, त्याची जी काय कटेड स्लाइड आहे ती मी इथे पुट केलेली आहे. ते जागा रिकामी राहत होती म्हणून. ओके, ठीक आहे. आपण सिलेबस टॉपिक 3.7 फेज सिक्वेन्स इंडिकेटर पाहूया. Explain the need of phase sequence indicator. Winter 13 for 2 marks. The question is asked on phase sequence indicator. Explain the need of phase sequence indicator. State the use of phase sequence indicator. Winter 15 for 2 marks. Describe with neat diagram phase sequence indicator. Summer 17 4 marks. Winter 17 2 marks. Okay. Need of phase sequence indicator. Need of phase sequence indicator. Need म्हणजे गरज, ऑफ म्हणजे चे, कोणाची गरज, फेज सिक्वेन्स इंडिकेटरची गरज का आहे. ओके. इन अ केस ऑफ थ्री फेज सप्लाय. ओके, थ्री फेज सप्लायच्या केसमध्ये अ थ्री फेज इक्विपमेंट इज टू बी कनेक्टेड टू इट. थ्री फेज इक्विपमेंट इज कनेक्टेड टू इट म्हणजे थ्री फेज जो काही इक्विपमेंट असेल तो थ्री फेज सप्लायला आपण कनेक्ट करायला जातो. एक्झाम्पल, इफ अ थ्री फेज इंडक्शन मोटर इज टू बी कनेक्टेड टू थ्री फेज सप्लाय, द फेज सिक्वेन्स शुड बी नोन. ओके, थ्री फेज इंडक्शन मोटर जर असेल तर आपण थ्री फेज सप्लायला जर कनेक्ट करायला जात असेल तर आपल्याला महत्त्वाचं आहे की माहीत असणं आहे की थ्री फेज सिक्वेन्स काय आहे, फेज सिक्वेन्स काय आहे तो माहीत असणे गरजेचं आहे. द फेज सिक्वेन्स शुड बी नोन अँड supply RYB terminals should be properly connected to motor RYB connections. ओके, मोटरचे जे काय RYB कनेक्शन्स आहेत ते सप्लायच्या RYB कनेक्शनला योग्य त्या रीतीने कनेक्ट व्हायलाच हवेत. इफ एनी टू सप्लाय टर्मिनल्स आर रिव्हर्स्ड, जर कोणतेही दोन सप्लाय टर्मिनल्स रिव्हर्स झाले, द मोटर रोटेट्स इन रिव्हर्स डिरेक्शन. ओके, मग मोटर काय होईल, ठरलेल्या दिशेनं न फिरता रिव्हर्स दिशेने, त्याच्या विरुद्ध दिशेने मोटर फिरायला सुरू होईल. दिस शुड नॉट हॅपन, हेन्स फेज सिक्वेन्स, असं जर घडायचं नसेल तर फेज सिक्वेन्स शुड बी नोन. ओके, फेज सिक्वेन्स आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. इन केस ऑफ पॅरलल ऑपरेशन ऑफ डिव्हायसेस, समांतर ऑपरेशन, समांतर कार्यामध्ये डिव्हाइसच्या, एक्झाम्पल थ्री फेज ट्रान्सफॉर्मर, थ्री फेज अल्टरनेटर्स. थ्री फेज ट्रान्सफॉर्मर आणि थ्री फेज अल्टरनेटर जर असेल, या दोघांना समांतर ऑपरेशनमध्ये आणायचं असेल, द फेज सिक्वेन्स शुड बी नोन. फेज सिक्वेन्स माहीत असणं गरजेचं आहे. इफ दिस आर नॉट कनेक्टेड विथ करेक्ट फेज सिक्वेन्स विथ रिस्पेक्ट टू इच अदर, अ डेड शॉर्ट सर्किट कॅन ऑक्युअर. ओके, एक शॉर्ट सर्किट ऑक्युअर होईल मग जर अशा पद्धतीनं योग्य त्या फेज सिक्वेन्सने आपण डिव्हायसेस कनेक्ट नाही केले पॅरलल ऑपरेशनमध्ये. ओके, दस फेज सिक्वेन्स should be determined correctly. The device used to detect phase sequence is known as phase sequence indicator. Okay, phase sequence correctly determine झाला पाहिजे. जो डिव्हाइस आहे फेज सिक्वेन्स करेक्टली डिटरमाइन करतो त्या डिव्हाइसचं नाव आहे फेज सिक्वेन्स इंडिकेटर. ओके, इथं पाहूया आपण, मगाशी राहिलं होतं पाहायचं, यूज ऑफ फेज सिक्वेन्स इंडिकेटर. फेज सिक्वेन्स इंडिकेटर या इन्स्ट्रुमेंटचा, या डिव्हाइसचा वापर काय आहे. सप्लाय टर्मिनल मेकिंग ऑन पॅनल बोर्ड्स. ओके, सप्लाय टर्मिनल मेकिंग ऑन पॅनल बोर्ड, पॅनल बोर्डच्या तिथे सप्लाय टर्मिनल जोडण्यासाठी, मेक करण्यासाठी, ओके, योग्य त्या रीतीनं जोडण्यासाठी फेज सिक्वेन्स इंडिकेटरचा वापर होतो. इन पॅरलल ऑपरेशन ऑफ थ्री फेज ट्रान्सफॉर्मर अँड थ्री फेज अल्टरनेटर्स. ओके, थ्री फेज ट्रान्सफॉर्मर जे असतील सबस्टेशनमध्ये, थ्री फेज ट्रान्सफॉर्मर पॅरलल ऑपरेशन करावं लागतं. अल्टरनेटर जिथे जनरेशन प्लांट असतात तिथे पॅरलल ऑपरेशन योग्य त्या रीतीने ऑपरेट करण्यासाठी फेज सिक्वेन्स इंडिकेटरचा वापर होतो. कन्स्ट्रक्शन पाहूया आपण याचे. दिस इन्स्ट्रुमेंट इज यूज्ड फॉर चेकिंग द फेज सिक्वेन्स ऑफ थ्री फेज AC सप्लाय. दिस मीटर कन्सिस्ट ऑफ थ्री फेज स्टार कनेक्टेड वाइंडिंग. ओके, या मीटरमध्ये काय असतं, थ्री फेज स्टार कनेक्टेड वाइंडिंग असते. द टर्मिनल ऑफ द वाइंडिंग आर मार्क्ड ॲज RYB ऑन द मीटर. अबाव दिस वाइंडिंग अँड ॲल्युमिनियम डिस्क इज प्लेस्ड. या वाइंडिंगवरती, स्टार कनेक्टेड वाइंडिंगवरती एक ॲल्युमिनियम डिस्क प्लेस केलेली असते. द ॲल्युमिनियम डिस्क इज सीन थ्रू अ ट्रान्सपेरंट ग्लास. ओके, त्या ॲल्युमिनियम डिस्कला आपण ट्रान्सपेरंट ग्लासच्या मधून पाहू शकतो. ऑन द मीटर डायल, मीटर डायलमध्ये जी ॲल्युमिनियम डिस्क प्लेस केलेली असते स्टार वाइंडिंगच्या वरती, त्या ॲल्युमिनियम डिस्कला आपण ट्रान्सपेरंट ग्लासच्याद्वारे पाहू शकतो. वन आरो इज मार्क्ड ऑन द डायल. एक बाण मार्क केलेला असतो डायलवरती. ओके, लक्षात येईल नेक्स्ट फिगरमध्ये पाहिल्यानंतर. ओके, इथे पहा, हा ॲल्युमिनियम डिस्क, त्याच्यावरती एक ॲरो मार्क केलेला आहे डायलवरती. ओके,
जो की स्टार कनेक्टेड वाइंडिंगवरती ॲल्युमिनियम डिस्क प्लेस केलेले आहे. इथे पाहू शकतो आपण पूर्ण फेज सिक्वेन्स इंडिकेटर RYB फिगर 3.7.1 फेज सिक्वेन्स इंडिकेटर. ठीक आहे. वर्किंग पाहूयात आपण याचं कार्य. द सप्लाय हुज फेज सिक्वेन्स इज टू बी चेक इज कनेक्टेड टू द टर्मिनल ऑफ RYB मीटर. ज्या सप्लायचा आपल्याला फेज सिक्वेन्स चेक करायचा आहे तो आपण फेज सिक्वेन्स मीटरच्या RYB टर्मिनलला कनेक्ट करायचा आहे. इफ द डिस्क रोटेट इन द सेम डायरेक्शन ॲज दॅट ऑफ द ॲरो. जर का डिस्क ॲरो दाखवल्याप्रमाणे डिस्क जर रोटेट होत असेल, ओके, if the disk rotates in the same direction as that of the arrow, the phase sequence of the supply is considered to RYB. ओके, म्हणजेच काय, टर्मिनलला जो आपण फेज सिक्वेन्स इंडिकेटरच्या टर्मिनलला जो RYB कनेक्ट केल्यानंतर आपणाला डिस्क जर सेम ॲरोच्या डिरेक्शननं जर रोटेट होत असेल असे जर दिसत असेल तर फेज सिक्वेन्स आपण हा कनेक्ट केलेला RYBच आहे असा गृहीत धरता येतो, कन्सिडर करता येतो. बट परंतु इफ द डिस्क रोटेट इन अपोजिट डिरेक्शन, परंतु डिस्क जर अपोजिट डिरेक्शनने जर रोटेट होत असेल विथ रिस्पेक्ट टू द डिरेक्शन शोन बाय द ॲरो, द फेज सिक्वेन्स इज अदर दॅन RBY. ओके, मग फेज सिक्वेन्स तिथे काय असू शकणार आहे, चेंज झालेला असू शकेल. वेन थ्री फेज सप्लाय इज गिवन टू द वाइंडिंग, रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड इज क्रिएटेड. द डिरेक्शन ऑफ दिस रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड डिपेंड्स अपॉन द फेज ऑफ sequence of three-phase AC supply. This rotating magnetic field is cut by the aluminum disc. Hence, according to Faraday's law of EMF is induced in aluminum disc. This EMF circulates induced current known as eddy current in the disc. According to Lenz's law, this induced currents opposes the cause of their production. Hence, aluminum disc starts rotating in the same direction as that of the rotating magnetic field. If the phase sequence is correct, the direction of rotation of aluminum disc is same the rotating magnetic field, which is shown by the arrow on dial. Three phase star connected winding. ओके, मी याचं मीनिंग सांगतो मराठीमध्ये. ठीक आहे, कशा पद्धतीने हा कार्य करतो. वेन द थ्री फेज सप्लाय इज गिवन टू द वाइंडिंग, ज्यावेळी आपण थ्री फेज सप्लाय वाइंडिंगला देतो, रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड इज क्रिएटेड. ओके, फिरणारे चुंबकीय क्षेत्र तयार होतात. क्रिएटेड द डिरेक्शन ऑफ दिस रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड, या रोटेटिंग मॅग्नेटिक फील्डचे या चुंबकीय क्षेत्राची ती दिशा असते फिरणारी, डिपेंड्स अपॉन द फेज सिक्वेन्स ऑफ द थ्री फेज एसी सप्लाय. ओके, ती थ्री फेज एसी सप्लायच्या सिक्वेन्सवरती अवलंबून आहे. दिस रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड इज कट. ओके, हे जे काय फिरणारे चुंबकीय क्षेत्र तयार होतो तो कट बाय ॲल्युमिनियम डिस्क कट करतो. हेन्स, म्हणून अकॉर्डिंग टू द फॅराडेज लॉ ऑफ EMF, फॅराडेज लॉच्या नियमानुसार एक EMF इंड्यूस होतो ॲल्युमिनियम डिस्कमध्ये. ओके, अकॉर्डिंग टू फॅराडेज लॉ EMF इज इंड्यूस्ड इन ॲल्युमिनियम डिस्क. दिस EMF सर्क्युलेट्स इंड्यूस्ड करंट. ओके, हा जो काय EMF सर्क्युलेट झालेला आहे तो एक इंड्यूस्ड करंट सर्क्युलेट करतो, ज्याला आपण एडी करंट्स या नावाने ओळखतो. एडी करंट्स इन द डिस्क अकॉर्डिंग टू लेंझेस लॉ. मग लेंझेस लॉच्या नियमानुसार अकॉर्डिंग टू लेंझेस लॉ दिस इंड्यूस्ड करंट्स अपोजेस द कॉज ऑफ देअर प्रोडक्शन. ओके, म्हणजेच लेंझेस लॉ काय सांगतो की एडी करंट ज्याच्यामुळे क्रिएट झाला त्यालाच तो अपोज करतो. ओके, ॲल्युमिनियम डिस्कमध्ये जो एडी करंट क्रिएट झाला आहे तो त्यालाच अपोज करतो की ज्याच्यामुळे तयार झाला आहे. या विरुद्धाकर्षणाने, या विपकर्षणाने ॲल्युमिनियम डिस्कवरती एक रोटेटिंग काय म्हणू आपण त्याला, डिफ्लेक्टिंग टॉर्क तयार होतो. ओके, जेणेकरून ती ॲल्युमिनियम डिस्क रोटेट व्हायला सुरुवात होते. हेन्स द ॲल्युमिनियम डिस्क स्टार्ट्स रोटेटिंग इन द सेम डायरेक्शन ॲज दॅट ऑफ रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड. इफ phase sequence is correct, the direction of rotation of aluminum disc is same as the rotating magnetic field, which is shown by the arrow on the dial. ओके, हा तुमचा फिगर 3.7.1 फेज सिक्वेन्स इंडिकेटर दाखवलेला आहे. ओके, पुढे जाऊयात आपण. सिलेबस टॉपिक 4 क्वाड्रंट मीटर. 4 क्वाड्रंट मीन 4 भाग, वर्तुळाचे 4 भाग. क्वाड्रंट चतुष्पाद. ओके, चतुर्भुज. Figure syllabus 3.8 4 quadrant meter. This is an electrostatic meter which is not a commercial instrument. हा एक इलेक्ट्रोस्टॅटिक मीटर आहे, तो कमर्शियल नाही, तो व्यावसायिक नाही, कमर्शियल इन्स्ट्रुमेंट नाही.
फॉर पॉवर मेजरमेंट. ओके, पॉवर मेजरमेंट करण्यासाठी तो एक व्यावसायिक इन्स्ट्रुमेंट नाही. ॲज डायनामोमीटर ऑर इंडक्शन टाईप वॅटमीटर, म्हणजेच डायनामोमीटर टाईप किंवा इंडक्शन टाईप वॅटमीटरसारखा तो एक व्यावसायिक पॉवर मेजरमेंट करण्यासाठी वापरण्यात येणारा एक उपकरण नाही. ओके, विच आर युनिव्हर्सली यूज्ड फॉर पॉवर मेजरमेंट. इट इज व्हेरी ॲक्युरेट. हा एक अतिशय ॲक्युरेट इन्स्ट्रुमेंट आहे. प्रिसिजन मीटर टू मेजर स्मॉल अमाऊंट ऑफ पॉवर ॲट हाय व्होल्टेज अँड लो पॉवर फॅक्टर ॲक्युरेटली इन द लॅबोरेटरी. Okay, the other use of this meter is to measure dielectric loss of cables working on AC supply. या 4 quadrant इन्स्ट्रुमेंटचा एक अजून एक वापर आहे डायइलेक्ट्रिक लॉस. केबलमधील जो डायइलेक्ट्रिक लॉस आहे तो मेजर करण्यासाठी पण 4 quadrant मीटरचा वापर होतो. दिस मीटर इज ऑल्सो यूज्ड फॉर कॅलिब्रेशन ऑफ वॅटमीटर और एनर्जी मीटर टू फाइंड एरर्स and to find means for elimination of errors. ओके, मुव्हिंग व्हेन दाखवलेले आहे तिथे. मुव्हिंग व्हेन असतात. त्याचबरोबर फिक्स्ड क्वाड्रंट आहेत. 4 फिक्स्ड क्वाड्रंट आहेत. फिक्स्ड 4 क्वाड्रंट्स. हे फिक्स्ड क्वाड्रंट 4 भाग, वर्तुळाचे 4 भाग, आणि हा मुव्हिंग व्हेन आहे जो डॉटेडमध्ये दाखवलेला आहे. डॉटेडमध्ये दाखवलेला याचा अर्थ काय, तो खाली आहे याच्या 4 क्वाड्रंटच्या. ओके, कन्स्ट्रक्शन पहा. इट हॅज, आणि हा एक रेजिस्टन्स आहे आर. रेजिस्टन्स पहा कसे कनेक्ट केलेले आहेत. ओके, ठीक आहे. कन्स्ट्रक्शन. इट हॅज सस्पेंडेड मुव्हिंग इलेमेंट. हा एक अदांतरी फिरणारा इलेमेंट आहे. विच इज फिटेड विथ रिफ्लेक्टिंग मिरर. विच इज यूज्ड विथ अ लॅम्प इन्स्टेड ऑफ पॉइंटर. पॉइंटरच्या ऐवजी इथे एक लॅम्प यूज केलेला आहे. त्या लॅम्पसोबत तो अदांतरी सस्पेंड केलेला एक इलेमेंट आहे जो की रिफ्लेक्टिंग मिरर सोबत फिट केलेला आहे. बाय दिस सर्टन डिग्री ऑफ मॅग्निफिकेशन इज ऑब्टेन्ड. ओके, ज्याच्याने एक ठराविक मॅग्निफिकेशनची डिग्री म्हणजेच फोकसिंग आहे मॅग्निफिकेशनचा तो ऑब्टेन केला जाऊ शकतो. विच इज ॲडव्हान्टेजियस, जो की तो फायद्याचा आहे. अ नॉन इंडक्टिव्ह रेजिस्टन्स आर. इथे पाहू शकतो रेजिस्टन्स आर इज कनेक्टेड टू द इन्स्ट्रुमेंट. ओके, नॉन इंडक्टिव्ह रेजिस्टन्स व्हॅल्यू असलेला एक रेजिस्टन्स कनेक्ट केलेला आहे त्या इन्स्ट्रुमेंटसोबत. ओके, ज्याचं सर्किट इथे दाखवलेलं आहे आपल्याला. सर्किट हा सप्लाय करंट आय, सप्लाय व्होल्टेज व्ही, आणि हा जो तुमचा रेजिस्टन्स आहे जो नॉन इंडक्टिव्ह आहे. लोड इथे कनेक्ट आहे. ओके, V1 V2 हे व्होल्टेज आहेत व्हेनचे. ओके, V1 V2 हे व्होल्टेज आहेत व्हेनचे, जे आपल्याला ह्या डायग्राममध्ये आपण पाहिलं होतं. इकडे 4 क्वाड्रंट, फिक्स्ड 4 क्वाड्रंटचे व्होल्टेज V1 V2 दिलेले आहेत. ठीक आहे. इन्स्टंटेनियस व्हॅल्यूज आर मार्क्ड ॲज. इन्स्टंटेनियस म्हणजे ज्या त्या वेळेचे व्हॅल्यूज इथे मार्क केलेले आहेत. आय, ई, व्ही, V1 V2. देअरफॉर इन्स्टंटेनियस टॉर्क. म्हणून ज्या त्या वेळच्या चक्राकार गती निर्माण करणारी शक्ती टॉर्क म्हणजे टी, तो प्रोपोर्शनल आहे. टी प्रोपोर्शनल V मायनस V1 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस V मायनस V2 ब्रॅकेट स्क्वेअर. बट V1 मायनस V2 इक्वल्स टू ई अक्रॉस लोड. परंतु V1 मायनस V2 जो काय असेल यांचा फरक असेल, यांचा व्होल्टेज डिफरन्स असेल जो लोडच्या अक्रॉस प्राप्त होणार आहे, मिळणार आहे. ओके, म्हणजेच इथं ई दाखवलेलं आहे. V1 मायनस V2 इक्वल्स टू ई अक्रॉस लोड. V मायनस V1 इक्वल्स टू सप्लाय व्होल्टेज. ओके, टोटल V मायनस V1 जो असेल तो सप्लाय व्होल्टेज असेल. देअरफॉर V मायनस V1 इक्वल टू व्होल्टेज अक्रॉस लोड प्लस व्होल्टेज ड्रॉप इन आर. व्होल्टेज अक्रॉस लोड प्लस व्होल्टेज ड्रॉप इन आर इक्वल्स टू ई प्लस आय आर. V मायनस V1च्या ऐवजी काय येईल, ई प्लस आय आर. देअरफॉर इन्स्टंटेनियस टॉर्क प्रोपोर्शनल टू ई मायनस आय आर ब्रॅकेट स्क्वेअर मायनस ई स्क्वेअर प्रोपोर्शनल टू ई स्क्वेअर प्लस 2EIR प्लस आय स्क्वेअर आर स्क्वेअर मायनस ई स्क्वेअर प्रोपोर्शनल टू 2EIR प्लस आय स्क्वेअर आर स्क्वेअर proportional to final formula 2R into bracket EI plus I square R divided by 2. Thus, instantaneous torque is proportional to the instantaneous power in the load plus half the power loss in R. Okay, instantaneous torque is proportional to the instantaneous power in the load plus
हाफ द पॉवर लॉस इन आर. ओके, ठीक आहे. हा झाला तुमचा 4 क्वाड्रंट मीटर. इथं आपला थर्ड युनिट मेजरमेंट ऑफ इलेक्ट्रिक पॉवर एंड होतोय, जो 11 मार्क्सला होता. अतिशय डिटेलमध्ये आपण 7 व्हिडिओमध्ये हा युनिट शिकलेलो आहे. आजच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ नंबर 7मध्ये आपण काय काय शिकलो हे पुन्हा एकदा पाहूयात. ओके, मॅक्झिमम डिमांड इंडिकेटर सिलेबस टॉपिक 3.6. ठीक आहे, त्याचे 4 टाईप आहेत. मर्ज प्राइस, रेकॉर्डिंग डिमांड इंडिकेटर, थर्मल टाईप, MD इंडिकेटर, डिजिटल MD इंडिकेटर. ओके, त्याच्यातील मर्ज प्राइस हा आपण डिटेलमध्ये स्टडी केलो. ॲव्हरेज मॅक्झिमम डिमांड इन किलोवॅटमध्ये जर पाहिजे असेल तर त्याचा फॉर्म्युला इथे दिला आहे. मॅक्झिमम एनर्जी रिकॉर्डेड ओव्हर अ टाईम इंटरवल इन किलोवॅट आवर डिवायडेड बाय टाईम इंटरवल इन हावर्स. ओके, जो आपल्याला कळाला, माहीत झाला. त्याचबरोबर सिलेबस टॉपिक 3.7 फेज सिक्वेन्स इंडिकेटर. ओके, फेज सिक्वेन्स इंडिकेटर, त्याची वर्किंग, त्याचं कार्यप्रणाली ओके आपण समजावून घेतलं. त्यानंतर सिलेबस टॉपिक नंबर 3.8 4 क्वाड्रंट मीटर, हाही सुद्धा आपण लर्न केला. ओके, त्याचबरोबर इन्स्टंटेनियस टॉर्क इज प्रोपोर्शनल टू इन्स्टंटेनियस पॉवर इन द लोड प्लस हाफ द पॉवर लॉस इन आर. ओके, हा आपणाला फॉर्म्युला जो आहे 2R EI प्लस I² R डिवायडेड बाय 2, हा आपण फॉर्म्युला मिळवला, ऑब्टेन केला. ओके, 4 क्वाड्रंट मीटरचा. अशा पद्धतीने आपण 7 व्हिडिओमध्ये युनिट नंबर 3 मेजरमेंट ऑफ इलेक्ट्रिक पॉवर हा कवर केलेला आहे, डिटेलमध्ये स्टडी केलेला आहे. ओके, नेक्स्ट युनिटसाठी, युनिट नंबर 4साठी, नेक्स्ट लेक्चरसाठी, नेक्स्ट व्हिडिओसाठी पाहत राहा SRG टेक्निकल यूट्यूब चॅनल. ओके, तोपर्यंत थँक्यू.